मुंबईमध्ये महापालिका रुग्णालयातली ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतलाय। केईएम, सायन, नायर आणि कूपर या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी हा निर्णय घेतलाय। मुंबई हायकोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी नोंदणी ही थांबवावी, निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करावी आणि वैद्यकीय शिक्षण आणि रुग्ण सुरक्षेचे निकष कायम ठेवावेत अशी मागणी डॉक्टरांनी केलेली आहे। दरम्यान या संपामुळे मात्र रुग्णांचे हाल होण्याची शक्यता आहे। तर मुंबई महापालिकेच्या 4 महत्त्वाच्या रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सेवेवर आज निश्चितच या संपाचा परिणाम होणार असं दिसतं आहे। काय नेमकी परिस्थिती सध्या ग्राउंड लेवलवर आहे जाणून घेऊया। माझी सहकारी सीमा आढे आपल्याबरोबर जोडली गेलेली आहे। सीमा, आज रेसिडेन्शियल डॉक्टर्सनी हा संप पुकारलेला आहे आणि ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। काय नेमके रुग्णांचे हाल होत आहेत का? अर्थातच रुग्णालयाचं काम हे 24 तास सुरू असतं, रुग्णांवर याचे काही परिणाम झालेला दिसतोय का? नक्कीच अनुपमा, ज्या पद्धतीनं निवासी डॉक्टरांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि ओपीडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे अर्थात रुग्णांची खरं तर गैरसोय होऊ शकते आणि त्यामुळे आमच्या मागण्यांवरती तातडीने मार्ग काढा, तोडगा काढा, कारण जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा डॉक्टरांनी दिलेला आहे। त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आज ओपीडी बंद असल्यामुळे खरं तर याचा सर्वाधिक जास्त फटका जो आहे तो नियमित तपासणी आणि नियमित हॉस्पिटल्समध्ये येणाऱ्या रुग्णांवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण सायन हॉस्पिटलमध्ये आहोत आणि त्या ठिकाणी ओपीडी इंजेक्शन घेण्यासाठी आणि इतर तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांना याचा फटका जो आहे तो बसलेला आहे। आपल्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। ओपीडी बंद आहे, त्यामुळे तुम्ही इथे कशाला आलेला होतात आणि काय नक्की तुम्हाला समस्या होती इथे आले? आम्ही आलेलो सकाळी 8 वाजता आईला घेऊन, बट आता ते म्हणतात की ओपीडी बंद आहे, इंजेक्शन आज होऊ शकत नाही। ते म्हणले जवळजवळ 3 दिवस स्ट्राईक असणार आमची। आता पहिली गोष्ट, तुम्ही जर ॲक्च्युली असं असेल तर तुम्ही एक कन्व्हिन्स करा ना की आज हे नाही आहे, पुढच्या मागच्या बुधवारी आलेलो तेव्हा सांगितलं आमची स्ट्राईक चालू आहे, पण तसं काही सांगितलं जात नाही आहे। कारण मग 3 दिवस लागेल किंवा पुढचा हप्ता लागेल। आता आईचे 3 डोस असतात, 1 डोस झाला, 2 डोस बाकी आहे। आता एवढं लांबणं येणं म्हणजे खायचं लांब नाही। आम्ही आलो चुनाभट्टीवरनं, तिथून आलो आहे, पण आता बोलतात की ओपीडी बंद आहे, काही करू शकत नाही आहे। सगळे असे माघारी फिरतात आतमध्ये, सगळे भरपूर, म्हणजे स्टाफच नाही आहे एवढा कोण, सगळं सरळ सांगतात की स्टाफच नाही आहे, तुम्ही जाऊ शकत आहे असं म्हणतात। आता तुम्ही कुठे जाणार इंजेक्शन घेण्यासाठी? आता काय नेक्स्ट वीकला यायला लागेल मला। तर नक्कीच सध्या आपत्कालीन सेवा जरी रुग्णालयांमध्ये सुरू असली तरी ओपीडी मात्र बंद केल्यामुळे याचा फटका जो आहे तो आतापासूनच रुग्णांवरती बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवरती कधीपर्यंत तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। 10 वाजता आंदोलन हे निवासी डॉक्टर करतील, घोषणाबाजी करतील आणि 11 वाजता पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात येणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुढची आंदोलनाची दिशा जी आहे ती स्पष्ट केली जाणार आहे। ठीक आहे, जरूर यावर लक्ष ठेवून राहा सीमा, वेळोवेळी चर्चा करूया, आणखी तपशीलवार माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।